नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेलेले अंधेरीतील डॉक्टर मिलिंद चितळे आणि त्यांची पत्नी जान्हवी दोघेही बेपत्ता आहेत। चितळे दाम्पत्य आणि 60 जणांचा ग्रुप कैलास मानसरोवर फिरण्यासाठी गेलेत। यामध्ये बहुतांश पर्यटक, सर्जन आणि मोठे डॉक्टर्स आहेत। अंधेरी आणि विलेपार्ले या परिसरातून हे सगळे 8 जण गेलेले आहेत। अंधेरी पूर्वेत देवदेवेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीमध्ये मिलिंद चितळे राहतात। डॉक्टर मिलिंद चितळेंसोबत या इमारतीमध्ये राहणारे पाठक पती पत्नी देखील त्यांच्यासोबत गेले होते। या इमारतीचे 4 सदस्य नेपाळमध्ये हरवल्यामुळे इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एक धक्कादायक घटना घडली आहे। अंधेरी पूर्वेत राहणारे डॉक्टर मिलिंद चितळे आणि त्यांची पत्नी आहेत ते ट्रॅकिंगसाठी गेलेले मानसरोवर हरवल्याचे धक्कादायक या ठिकाणी घटना घडली आहे। सध्या आपण आहे अंधेरी पूर्वेत, या ठिकाणी त्यांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थान बाहेर आपण पाहिलं तर देवेश्वर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये डॉक्टर मिलिंद चितळे मागील काही वर्षापासून ए विंग 404 मध्ये राहत होते। खरं तर 24 तारखेला याच इमारतीमध्ये राहणारे दुसऱ्या विंगमध्ये राहणारे पाठक फॅमिली जे पती पत्नी त्या डॉक्टरांसोबत आहेत ते गेले होते। या इमारतीत 4 लोक ट्रॅकिंगसाठी मानसरोवरला गेले होते। यानंतर नेपाळमध्ये जी झालेली दुर्घटना आहे यामध्ये त्यांच्या आहेत कुठेतरी हरवल्याची माहिती मिळत आहेत, मिसिंग असल्याची माहिती मिळत आहे। सध्या या इमारतीमध्ये राहणारे जे 4ही जण आहेत डॉक्टरांसोबत गेले होते सर्व बेपत्ता आहेत, हरवल्याची माहिती मिळत। डॉक्टर एकंदरीत आपण पाहिलं तर मिलिंद चितळे मागे 40 ते 45 वर्षापासून मानसरोवरला ट्रॅकिंगसाठी जात होते। मात्र आपण पाहिलं तर या वर्षी पण 24 ते 25 तारखेला गेले होते आणि त्यांच्यासोबत अंधेरी आणि विलेपार्ला परिसरातला राहणारे इतर मोठमोठे डॉक्टर असतील, सर्जन डॉक्टर असतील किंवा त्यांचे मित्र आहेत, ते 60 जणांचं ग्रुप होता आणि या ग्रुपमध्ये डॉक्टर जे ग्रुपला लीड करत होते। खरं तर त्या नेपाळच्या दुर्घटनेमध्ये हे 60 जण बेपत्ता आहेत, मिसिंग असल्याचं माहिती मिळत आहे। त्यामुळे या इमारतीमध्ये राहणारे त्यांचे मित्र असतील किंवा त्यांच्या क्लिनिक होता मरोडमध्ये MIDC परिसरामध्ये, त्या ठिकाणी त्यांचे जे पेशंट असतील त्यांच्यामध्ये एक चिंताचं वातावरण पडलं आहे। माहिती मिळाल्यानंतर लोकांमध्ये देखील मोठा एक धक्का बसला आहे। सध्या एकंदरीत लोकांकडून मागणी केली जात आहे डॉक्टर जे जिथे कुठे असतील त्यांना त्या ठिकाणी नेपाळमधून रेस्क्यू करून आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पटकन त्यांना पुन्हा मुंबईत त्यांच्या घरी सुखरूप आणावं अशा देखील मागणी केली जात आहे। कॅमेरामन वंसा सत्यम सिंह, ABP माझा, मुंबई। मला काही माहित नव्हतं, आताच मला काय कळलं का रात्री आम्हाला कळलं काय डॉक्टर असे हरवले असं आम्हाला कळलं। आम्हाला धसका खूप बसलेला आहे। विनंती म्हणजे आम्ही म्हणतो सरकारने त्याने शोधून काढायचं एवढंच आमची अपेक्षा आहे। खूप आज मग माझी तब्येत बिघडली बघ। आज माझे मिस्टरला आम्ही बोलतो, रात्रीच मी बोलते आता मला सांगतो हो डॉक्टर असं झालं, मला काय सांगते एकदम आम्हाला धसका बसला। आज माझं फॅमिली हा डॉक्टर, आज मला खूप आजारी होते, हेच म्हटलं औषध पाणी घ्या हे बोलायचे, एवढं चांगलं होतं डॉक्टर। आम्ही एवढं प्रार्थना करते म्हणजे सुखी प्रमाणे येऊ दे इकडे, एवढंच माझं म्हणणं।